राष्ट्रीय जनता दल असेल, आरजेडी असेल किंवा काँग्रेस असेल, या विरोधी पक्षांना आता नव्यानं विचार करण्याची गरज आहे. मला तर वाटतं की बिहारमधील ही निवडणूक खूप काही शिकून गेलेली आहे आणि एनडीएसाठी तर आनंदाची बातमी आहेच, मात्र कुठेतरी विरोधी पक्षांनी आता एक नवीन विचार अंगीकारायला पाहिजे आणि मंथन केलं पाहिजे. राहुल गांधींनी देखील याचा विचार केला पाहिजे. एक सगळ्यात महत्त्वाचं लक्ष घेतलं पाहिजे. मी मगाशी शरद पवारांशी बोलत होतो. राहुल गांधींचं वैशिष्ट्य काय सांगितलं पाहिजे. राहुल गांधींचं वैशिष्ट्य नेमकं काय? राहुल गांधींनी फक्त काँग्रेस पक्षाला पराभवाची सवय लावली नाही, तर ते त्याच्यासोबत जातात, त्यांना घेऊन डुबतात. मी उदाहरणासहित बोलतो, म्हणजे मला उगाच तत्वचिंतकाच्या भूमिकेत बोलता येत नाही. राहुल गांधींनी सगळ्यात आठवत असेल 8-10 वर्षापूर्वी सगळ्यात पहिल्यांदा युती केली ती उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांच्यासोबत. अखिलेश यादव सत्तेवर होते. परिणाम असा झाला, अखिलेश यादवचा पक्ष जो त्या ठिकाणी पराभूत झाला, काँग्रेस तर सपाटून तिथं हरलं. अजूनही अखिलेश यादवला परत उठता आलेलं नाही. नंबर 1. नंबर 2, पश्चिम बंगालमध्ये ते डाव्यांसोबत गेले. ममता बॅनर्जी विरोधामध्ये राहुल गांधी आणि डावे अशी युती झाली. तुम्हाला आठवत असेल, जे डावे झोपलेत, जे डाव्यांचा पराभव झाला, आज तागायत डाव्यांना काही पुन्हा दुसरं यशाचं चिन्ह दिसत नाही. नंबर 3, याच तेजस्वी यादवसोबत ते 5 वर्षापूर्वी 2020ला होते आणि आताही आहेत. परिणाम तोच पराभव. म्हणजे मी इतिहासातलं, मला ते खरी गोष्ट खोटी गोष्ट मला माहिती नाही आहे ती गोष्ट. मी असं ऐकलं होतं की तो काहीतरी मिडास राजा होता, तो म्हणजे ज्याला हात लावायचा होता त्याला सोनं व्हायचं त्या वस्तूचं. राहुल गांधीच्या बाबतीमध्ये हे अँटी मिडास आहेत. असं म्हटलं तर हे ज्याला हात लावतात स्वतः तर पराभूत होतात, पण ज्याला हात लावतात त्याला पण पराभूत करतात. आपण अशी आशा करूया की असा मिडास टच काँग्रेसला मिळेल. आजही तळागाळात असलेली काँग्रेस आहे, राखेतून उंच झेप घेऊ शकते.